अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात आमलेट बनवायला. इथे मी एक अंडं घेतलं आहे. सर्वप्रथम आपण अंडं असं बाउलमध्ये फोडून घ्यायचं. इथे मी आमलेट एकाच अंड्याचं करत आहे, त्यामुळे एकच अंडं घेतलं. त्यामध्ये आता नॉर्मल अशी हळद, लाल तिखट आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. आता इथे मी हे चॉकर मेशोवरून 150 रुपयाला ऑनलाईन बुक केलं होतं, ते आलेलं आहे. त्याच्यात आता कांदा, टोमॅटो, बाकी काही जिन्नस कसं बारीक होतं हे तुम्हाला दाखवते. आता कांद्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आणि एकदम आपल्याला जेवढा बारीक हवा तेवढा बारीक कांदा आपल्याला यामध्ये होऊ शकतो. वेळही वाचतो आणि बचतही होते वेळेची. हे बघा, जेवढा बारीक करायचा तेवढं फक्त वरून पुश करत राहायचं. हे ऑनलाईन सहज भेटू शकतं. मला 150 रुपयाला मेशोवर भेटलं. एकदम बारीक असा कांदा याच्यामध्ये होतो आणि आमलेट बनवायला सर्व जिन्नस हे बारीकच लागतं, टोमॅटो, कांदा. त्याच्यामुळे मी याचा वापर करते. आता आपण पाहू शकतो आपला कांदा किती बारीक झाला ते. हे असं काढताही येतं आणि तो धुता पण येतं. हे बघा, झाला की नाही कांदा एकदम बारीक. हे बघा, सर्व जिन्नस मी बारीक करून घेतलं. आता त्यामध्ये थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालत आहे. आता हे सर्व मिक्सचर बारीक म्हणजेच मिक्स करून घ्यायचं. चांगलं फेटूनही घ्यायचं, कारण ते सर्व मिक्स झालं पाहिजे. आता मी चांगल्या प्रकारे इथे असं फेटत आहे. आता गॅस चालू करायचा. गॅसवरती ठेवायचा तवा इथे मी नॉनस्टिकचा घेत आहे. तवा गरम झाला की एक पळी तेल टाकायचं. तेल सर्व बाजूला लागल म्हणून असं हलवून घ्यायचं. आता जे एका अंड्याचं आमलेट होतं ना, ते टाकत आहे तव्यावरती. आता हे आमलेट सगळीकडून पसरून घ्यायचं. हे बघा, आपोआप पसरत आहे, फक्त मी तवा हलवत आहे. नॉनस्टिकच्या तव्यावर काय होतं तर आपला आमलेट खाली चिटकत नाही, पटकन लागतं. आता चमच्याने अशा पद्धतीने टोमॅटोचे, कांद्याच्या फोडी सगळ्या बाजूला पसरवते. आता आपलं आमलेट लवकर निघावं म्हणून कडाने असं तेल सोडायचं. हे बघा, आमलेट सहज निघणार आहे. आधी उलथणीने सर्व बाजू अशा काढून घ्यायच्या. हे बघा, पाहू शकता निघलं की नाही आमलेट लवकर. खाली चिटकत नाही नॉनस्टिकच्या तव्याला. तुम्ही दुसऱ्या तव्यावरही केलं तरीही चालतं, तसं काही नसतं. हे बघा, आता दुसरी बाजूही मस्त भाजून द्यायची, कारण त्या बाजूने टोमॅटो, कांदा ते आहे तेही मस्त भाजलं पाहिजे ना. हे बघा, अशा पद्धतीने आपला आमलेट मस्तपैकी भाजत आहे. कमी गॅस ठेवायचा. हे बघा, भाजलं की नाही आपलं आमलेट. आता गॅस बंद करायचा. तयार आहे आपलं गरमागरम असं आमलेट. तुम्ही पण तुमच्या घरी असं आमलेट नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.